सोलापूरमध्ये तासाभरापासून मतदान यंत्र हे बंद पडलेलं आहे। मतदानाची वेळ ही वाढवण्याची मागणी देखील आता होऊ लागली आहे। माजी आमदार रमेश कदम, भाजप नेते क्षीरसागर हे देखील आता केंद्रावरती दाखल झालेत। आणि या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी आफताब शेख सध्या आपल्या सोबत आहेत। आफताब, तासाभरापासून हे मतदान यंत्र बंद पडलेलं आहे, कशा पद्धतीने आता उपाययोजना केल्या जात आहेत? नक्कीच मी मोहोळच्या त्याच मतदान केंद्रावरती आहे। नेताजी प्रशाला हे मतदान केंद्र आणि या ठिकाणी आपण बघताय ईव्हीएम मशीन जे आहे जवळपास 1 तास झालं बंद आहे आणि इथले जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत ते मशीन सुरू करण्याचे प्रयत्न जे आहेत या ठिकाणी केले जातात। जवळपास 1 तास जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि अजूनही मतदानाची प्रक्रिया यासाठी सुरू होऊ शकली नाही। सुरुवातीच्या टप्प्यात मतदान सुरू झालेलं होतं, मात्र काही मतदान झाल्यानंतरच मशीन जी आहे ती बंद पडलेली आहे आणि त्यानंतर हे सर्वच पक्षाचे जे सगळे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं प्रयत्न केले जात आहेत की मतदान प्रक्रिया जी ती पुन्हा एकदा सुरू झाली पाहिजे। 1 तास जवळपास झालेला आहे आणि माझे आमदार रमेश कदम असतील, सोमेश क्षीरसागर असतील, भाजपचे नेते त्यांच्यासह सगळे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले। तास जवळ झालं साहेब अजून मतदान प्रक्रिया बंद पडलेली। 7:40ला या ठिकाणची मतदान प्रक्रिया बंद, मशीन ईव्हीएम बंद झालं आणि त्याच्यानंतर आता मला वाटतं 8:36 झाले तरी देखील ती मशीन सुरू नाही झाली ईव्हीएम। आणि मी आता आरोनशी बोललो, निलेश पाटील म्हणून, आता त्यांचं म्हणणं आहे की साहेब आम्ही दुसरी त्या ठिकाणी मशीन पाठवतोय, परंतु आता आमची अशी मागणी आहे कारण जवळपास 25 लोक ज्यांना कामानिमित्त बाहेर जायचे ते मतदार रांगेमध्ये थोडा उभे राहिले आणि आता ते मतदान न करता ते परत गेले। वेळ वाढवून देण्याची मागणी असणार? हो, निश्चितपणे निलेश पाटील यांना आम्ही जेवढ्या वेळ मशीन इथं येण्यासाठी वेळ लागेल, आता तर ऑलमोस्ट 1 तास वेळ झालेला आहे, तर जितकी वेळ आणि इथं मशीन पोहोचल तेवढाच वेळ संध्याकाळी 5:30 नंतर आम्हाला मिळावा अशी निलेश पाटलाकडे। नक्कीच आफताब, धन्यवाद या संपूर्ण अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।